आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुझ्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं ही प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. शमूएल दुसरा 7 अध्याय 1 ते 29 पर्यंत. राजा आपल्या मंदिरात राहायला लागला. कोण? राजा. आता राजा मंदिरात राहतो. कुठे? हालेलुया. राजा तो राजवाड्यात राहतो. हालेलुया. पण राजाला मंदिराची गरज होती. हालेलुया. आता हा राजा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवास करायच्या तयारीचा राजा आहे. हालेलुया. तर आता ह्या राजाला कुठे जायचं आहे? स्वर्गात. हालेलुया. पण राजा मंदिरात राहायला लागला आणि राजाला परमेश्वराच्या गोष्टी समजायला लागल्या. त्यासाठी मी गंधर्वच्या मंदिरात राहत आहे. हालेलुया. मंदिर बनवलेलं होतं कशाने? गंधर्वच्या. हालेलुया. आता आपण विचार करा की जे लाकडं किंवा जे काही वस्तू मंदिरात लागतातच. हालेलुया. आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याचा सुगंध वगैरे असतो. हालेलुया. आणि आपण जर याच गोष्टीमध्ये आपण आहे की आपण वचनात आहे किंवा शिक्षणात आहे किंवा नियमात आहे तर देवाच्या मंदिरात कसं राहावं? तर हे मंदिर आहे. परंतु गलातियरास पहिल्या पत्रात 16-17 वचनामध्ये की देव या हृदयाच्या मंदिरात राहत आहे. हालेलुया. आणि हे मंदिर खरं होतं आणि ह्याच्यामध्ये देव आहे. हालेलुया. राजा कुठे राहत होता? एका मंदिरात. हालेलुया. पण आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या मंदिरात आपण राहिलं पाहिजे. आता देवाचं मंदिर म्हणजे काय? हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. हालेलुया. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये आपलं जीवन समर्पित करायचं आहे. हालेलुया. देवाचा कोश कुठे ठेवलाय? हालेलुया. आता देवाचा लोक आहे किंवा देवाचे सेवक असतात किंवा देवाचे संदेश बनलेले असतात. बरोबर? काहीतरी संदेश असतात. हालेलुया. आणि त्यांनी जर आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे बरोबर तर जर आपण आत्मपरीक्षण केलेलं असेल बरोबर केलेलं असते की नसते? केलेलं असते की नसते? हालेलुया. मग आता देवाने त्याला काय सांगितलेलं आहे? कोणत्या गोष्टी सांगितल्या आणि काय करायचं आपल्याला? हालेलुया. कारण देव तुझ्या जोडीला आहेच. हालेलुया. मग तुला काय करायचं तू कर. हालेलुया. देवा आपल्या बरोबर असला तर आपण देवाचं काम करायला सुरुवात करतो. हालेलुया. थोडं उशीर का झाला ते पण सांगतो. हालेलुया. कारण एका पास्टराने एका आश्रम मला फोन केला. हालेलुया. तर त्याला मी देवाच्या याच गोष्टी सांगतो आणि त्याला ऐकण्यास उत्साहित होता. तसं मला सांगण्यात एक उत्साहित होता. तर आज एवढे लोक आहेत त्यांना तर मी सांगणारच आहे. परंतु त्याला जर सांगितलं तर त्यांच्या मंडळीला पण तो सांगेल. असं आहे. तर ते कार्य त्याचं आहे. आता देवाने सांगितलं ना तुझ्या बरोबर तो आहे. जे काय करायचं ते कर. आता मला जे करायचं आहे तुम्ही त्याला. हालेलुया. ही जी गोष्टी आहेत आपल्याला हे शिकायचं आहे की बायबल आधारित शिक्षण हे जर आपल्या जीवनात जर मिळत आहे ना आपण हेच ते लोकांना देत आहे. मला किती उत्साह वाटला, किती आनंद वाटला. हालेलुया. आनंद कोणाकडे? योहान 14:27 मध्ये येशूकडे. हालेलुया. जो आनंद आम्हाला येशू पासून जो घ्यायचा आहे तो दुसऱ्या व्यक्तीपासून
आम्हाला आनंद मिळू शकत नाही. हालेलुया. आनंद कुठे आहे? आनंद ख्रिस्तामध्ये आहे. 4:4. म्हणून लोकांना जे बघा, एकमेक देवाचे सेवक असतात, देवाचे लोक बनवलेले असतात, त्यांची प्रीती एकमेकांमध्ये राहते. हालेलुया. तर असेल आम्ही धर्म बनवत नाही. आपल्याकडे एकच आहे, माणसाची कर्म आहे तीच बनवायची. हालेलुया. जे देवाने आम्हाला चांगली कर्म दिली तेच न ते म्हणजे प्रेम. हालेलुया. आम्ही धर्म बनवत नाही, तर आम्ही धर्म परिवर्तन करून घेऊ. हालेलुया. मग त्याला सांगितलं हे शास्त्राचं शिक्षण. धर्म म्हणजे आमच्या जीवनामध्ये चांगली कर्म, त्याला धर्म म्हणतात. तो धर्म बनवा. माझ्यामध्ये वाईट कर्म आहे ना, ते माझ्यात चांगलं कर्म आलं पाहिजे, हा माझा खरा एक धर्म आहे. हा तो धर्म बदला. बाकी तुम्ही दुसरं घरात वातावरण बिघडते, भांडणं बिघडतात आणि धर्माचं परिवर्तन करून घेतात, ते बायबलच्या पूर्ण विरोधच आहे. कारण कुठल्याही बायबलमध्ये अशा प्रश्नाचं उत्तर तुमच्या जवळ आलेलं नाही की त्याला तुझं कुटुंब धर्म परिवर्तनामध्ये चेंज फूट पाडायला आले नाही, बाप्तिस्मा घ्यायला आले नाही. कारण तुझं मानसिक जी माणसाची मानसिक परिस्थिती सुधारणा होत नाही, तर तुम्हाला प्रभू येशूच्या नावाने काही काही गोष्टीमध्ये तुम्हाला उतरावं लागेल. हालेलुया. आणि सगळ्यात मोठा आहे तर मन परिवर्तन करणं. एकच होता, तो म्हणजे येशू ख्रिस्त. याचा सत्याचा बाप्तिस्मा होता. आता योहानाचा बाप्तिस्मा कुणी केला? हालेलुया. कुणी केला? कुणी केला मला सांगा? योहानाचा बाप्तिस्मा कुणी केला? पवित्र आत्म्याने. म्हणून योहान म्हणते 3:11 सांगतो, मी तर पश्चातापासाठी पाण्याने बाप्तिस्मा करतो. हालेलुया. कारण त्याचा बाप होता तो धूप जाळत होता. हालेलुया. म्हणून त्याला म्हातारपणामध्ये दोन्ही व्यक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे भेटली गेली. हालेलुया. हे म्हणजे एलिझाबेथ आणि मरियम म्हणतात. हालेलुया. हे दोनच फक्त पवित्र आत्म्याने भरलेले व्यक्ती या पृथ्वीमध्ये आलेले. आणि योहान लोकांना पाण्याच्या बाबतीत शिकवत होता की पाण्याने पश्चाताप होतो तुमचा. हालेलुया. बाप्तिस्मा करायचा. हालेलुया. हा जो बाप्तिस्मा जो होता, तो बाप्तिस्मा कशा प्रकारे होता हे लोकांना कळालं. म्हणून योहान काय सांगतो, मी पाण्याने, पण माझ्या मागून येईल. कारण योहानाने जर पाण्याचा बाप्तिस्मा केला नाहीये तर योहानाचं नाव पुढचं परमेश्वरच्या दृष्टीने पुढे जाणार नाही. म्हणून येशूचे आणि येशूने काय सांगितलं, मी गेल्यावर पवित्र आत्मा पाठवीन, तो तुम्हाला सगळं शिकवेल. टप्प्याटप्प्यात आल्या. हालेलुया. आजचा जो फॅशनिस्ट लोकांचा जो विचार आहे ते एक फॅशनिस्ट आहे. तू असं केलं तर स्वर्गाचे, तसं केलं तर स्वर्गाचे. तर स्वर्गाचा हक्क आपल्याला नाही. मग ते 4:17 येशू ख्रिस्त स्वर्गाविषयी पश्चातापामध्ये सांगत होता आणि योहानाने पण पश्चातापाविषयीच बोलतो. आपली जेव्हा आपली पाप आहे ना, पाप म्हणजे शैतान, जी वाईट कर्म आहे ती बाहेर काढ, तेव्हा स्वर्ग. बघा, त्याच रात्री परमेश्वराचं वचन नाथानाला प्राप्त झाले. ते असे जा, तू काय बोलते, माझा सेवक दावीद याला सांग. परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी तू मंदिर बांधणार काय? त्यासाठी मी इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले. त्या दिवसापासून आजपर्यंत देवाने एखाद्या माणसाची गरज केली किंवा निवड केली. हालेलुया. आता बघा, दाविदाला मंदिर बांधायचं परमिशन मिळते, पण दाविदाने मंदिर बांधू शकला नाही. त्याला सांगतो, तुझ्या मुलापासून मी मंदिर बांधेल. हालेलुया. मंदिर बांधणं साधं सोपं नसते. पहिलं प्रथम आहे एक हृदयाचं मंदिर, एक आत्म्याचं मंदिर आणि आपल्या शरीराचं मंदिर. हे मंदिर पंखा तुम्हाला लागलाय, देवाला नाही, टेकायला तुम्हाला लागलेला आहे,
बाकीच्या या गोष्टी सगळ्या आपल्याला घडतात. हालेलुया. देवाला काहीच लागत नाही. हालेलुया. देव आपल्याला शिकवतो. मी नॉन एक सांगतो, पारंपरिक शब्द होता, शब्द देवाचे होता, शब्द देव होता. ज्या हृदयाच्या मंदिरामध्ये देवाचा शब्द आहे तेव्हा तो सर्व आजार, दुःख, आपत्ती, निराशापणा ते ऑटोमॅटिकली दूर होतात. हालेलुया. आता तुम्ही विचार करा की ते परमेश्वराने केलेलं आहे. आता बरेच लोक सांगतात डोक्यावर हात ठेवला का ते बरे होतात. अरे ते होतात, पण अशी पण कल्पना होती की नाही. ते 18-20 मध्ये 2 किंवा 3 माझ्या नावाने म्हणजे येशूच्या नावाने आहे, तिथे चमत्कार आहे की नाही आहे. हालेलुया. म्हणजे आम्हाला जे शिकायचं आहे ते शिक्षण आमच्या जवळ नाही. म्हणून आजच्या काळामध्ये लोक मानवाला डिमांड देतात पण देवाला डिमांड देतात. देवाला डिमांड द्या मग मानवाला डिमांड आपोआप येईल. माझ्यासाठी मंदिर का बांधलं नाही तुम्ही कुठे एक शब्द तरी बोलला का. हालेलुया. आम्ही काय करतो माहिती काय, बरीचशी मंदिरं बांधतो पण त्या मंदिरात मूर्ती असतात. हालेलुया. मूर्ती नसते. मंदिर संदेशाच्या द्वारे उभारले जातात आणि संदेशचे किती चमत्कार, अद्भुत गोष्टी, मार्गदर्शक, शिक्षण, ज्ञान, बुद्धी हे देतात. म्हणून परमेश्वर संदेशाच्या जीवनामध्ये अशा प्रश्नाची उत्तर उत्पन्न करतो. पण आज तुम्ही विचार करा की आजच्या काळामध्ये तर बरेच ठिकाणी मंदिर आहेत पण सुवार्तिक नाही, प्रचारक नाही, संदेशचे नाही. पण ते मंदिर कशासाठी उभारलेलं असते ते पहिले शिकायचं. कारण बुद्धीसाठी आहे का ते आमच्या सर्व जीवनाच्या पूर्तीसाठी आहे. आता जर आम्ही आमच्या जीवनामध्ये जर काही कृत्यामध्ये जर प्रवास करत आहे तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये 100% वस्तीच्या रूपाने काम करतात. तर आता माझा सेवक दावीद त्या सांग सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलचा अधिपती व्हावे. त्याचे ते माझ्या प्रजेचा इस्रायलचा तू अधिपती व्हाव. मी तुला मेढवाड्यातून त्यासाठी मेढ्याच्या मागे फिरत असता आणले. त्यासाठी जिकडे तू गेलेला आहे ते तुझ्या बरोबर मी. हालेलुया. आता मी आहे, जर मी देवाचं काम पुढे करेल तिथे देव माझं सोडलं नाही. हालेलुया. तर काय शिकलं, जिथे तू गेला तिथे तुझ्या बरोबर. आता तुम्ही विचार करा, जर परमेश्वर आपल्या बरोबर राहत आहे तर या जगामध्ये दुसरं काय पाहिजे. हालेलुया. आमच्या कोणत्या व्यक्ती बरोबर देवच नाही ना, कारण मी तिकडे तिकडे धावतो, धावून नाही म्हणत. विचार, नम्रता, पश्चाताप बस तिकडे सजर आहे. हालेलुया. लोकांना जाणीव पाहिजे, लोकांना घडवलं पाहिजे. जर तुमचं कुठल्या वस्तू कुठल्या मध्ये मोह असेल किंवा त्याच्यामध्ये तुमची विचारधारा जर असेल तर देव तुम्हाला भेटणार. देवाला जर पकडायचं असेल तर या जगाचे सगळे मोह बाजूला ठेवून आज एकच या जगामध्ये आला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जगाची सगळं गोष्टी तो देव असून सुद्धा माणूस बनून आला. सगळी इस्टेट दिलं ना, स्वतःचं बलिदान पण दिलं, पण सैतानाच्या हातातून लोकांना सोडलं. आता आम्ही नव्या उत्पत्तीत आहे, नव्या जीवनात आहे. आम्ही सैतानाच्या हातात नाही, येशू ख्रिस्ताचे ज्या हाताखाली असलेले हर एक व्यक्ती सैतानाच्या हातातून सुटले जातात. ते पाप सोडून पवित्र काम आणि पवित्र कार्य करण्याच्या मागे असतात. हालेलुया. तेव्हा आपलं जीवन नवीन असते. तेव्हा आपल्या जीवनाला शोभा पाहिजे.
आपल्या जीवनाला अभिषेक पाहिजे, आपल्या जीवनाला सामर्थ्य पाहिजे, आपल्या जीवनाला ज्ञान पाहिजे, आपल्या जीवनाला अभिषेक आलाच पाहिजे. हालेलुया. संध्याकाळपासून डोकं दुखत होता, आता बरं झालं त्याने हात वरती. हालेलुया. व्यक्तीचं जीवन परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे जर देवाच्या सहवासात सानिध्यात आहे तर तुम्हाला बरं करतो. मी बरं करतो का मी बरं करत असं. हालेलुया. तुमचं जीवन जे आहे ते तुला मजबूत हालेलुया. आपल्या घरात एक व्यक्तीला वचनाचं शिक्षणाचं नियमाची गरज आहे. हालेलुया. बघा, जो मनुष्य विश्वासी असते, लक्षात ठेवा, विश्वासी मनुष्य कधी डगमगत नाही. पण जेव्हा आमच्यामध्ये अविश्वास पैदा होतो ना, तेव्हा तिकडे शैतान पैदा होतो. आणि हा शैतान जो आहे ना, तुम्हाला बोला तर मला बोला, तो पकडणार. त्यासाठी येशूने मग ते 4 अध्यायाच्या गोष्टी शिकवलेल्या होत्या की विचार करा की त्याच्यासारख्याकडे परीक्षा सुरू झाली तर तुमच्या आणि माझ्यामध्ये का परीक्षा नाही. पण कोणत्याही माणसामध्ये जीवनामध्ये पहिलं नम्रता धारण करा. स्वतःला समजा आपण पापी आहे, स्वतःला असं समजू नका की माझ्यासारखा कोणी नाही. हालेलुया. फार मुश्किल होते. नम्रता हे जास्त आपल्या जीवनामध्ये शिकायचं खरं अध्याय आहे. कोणत्याही माणसाने अभिमान बाळगू नये, फक्त देवाविषयी अभिमान बाळगू. कारण हे पवित्र शास्त्र एवढं शिकवण देते, एवढं लोकांचं जीवन चेंज करू शकते. आणि जगातली कोणता धन पैसा वस्तू आपल्याला चेंज करू शकते. मी तर एक अनुभव घेतो. मी बायबल वाचताना, पवित्र शास्त्र वाचताना, बायबल हा शब्द आहे पण त्याच्यात आहे पवित्र शास्त्र मराठी. हालेलुया. इंग्लिश मध्ये पण 100% त्याला पवित्र शास्त्र म्हणायचं. कारण हे पवित्र शिक्षण होतं. या शास्त्रात पवित्र शिक्षण. आणि हे पवित्रता काय? पवित्रता अशी चीज आहे की माणसाच्या जीवनामध्ये जे वाईट आहे ते बाहेर काढायला. हे वाचल्यावर आतमध्ये जे भरते ना, जे वाईट, आता माणसाकडून तुम्हाला जर पाहिजे ते सगळं वाईटच बघायला नाही, त्याच्यात काही चांगलं दिसणार नाही. तो कोण नेता करेल, कोणाकडे कोण द्वेष करेल, तो हेवा करेल, नुसता काय बरोबर. तर तो मनुष्य स्वभाव आहे ना, तो एक नुसता आत्म्याचं एक घर असते. आणि त्या घरामध्ये तो जर असेल तर तुमच्या जीवनामध्ये समाधान, शांतीला, आनंद कधी भेटणार नाही. पण हे जर पवित्र शास्त्र असेल तो मनुष्य आत्म्याने, सामर्थ्याने, ज्ञानाने, वरदानाने तो पवित्र. आणि ते असल्यानंतर त्याला मोह नसतात. लक्षात ठेवा. पुढचं वचन घे. तुझ्या सर्व शत्रूंचा तूच बोलून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहे त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव थोर करणे. काय सांगते? पृथ्वीवर काय सांगते? जे पुरुष झालेले आहे ते तुझं नाव मी सगळ्यात मोठं थोर करेन. आता तुमच्या सगळ्यांना वाटते की नाही की माझं नाव जरा चांगलं पाहिजे? यांना विचारायला बरंच सगळे असे बसले, काय करायचं? प्रत्येकाला वाटते माझा बंगला असू दे, गाडी असू दे, मी असं पाहिजे, तसं पाहिजे, ते पाहिजे. हालेलुया. अरे देवाने काय सांगितलेलं आहे माहितीये तुम्हाला? हालेलुया. तो त्याला सांगतो की सर्व नावापेक्षा, म्हणजे सर्व पुरुषामध्ये सगळ्यात नाव मी तुला एक श्रेष्ठ नाव देईन. हालेलुया. सगळ्यात श्रेष्ठ येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि आपल्याला जर चांगलं नाव देत आहे तर मग आपण नाव घ्यायला पाहिजे की नाव सोडून टाकायला पाहिजे? आता देवाने तुम्हाला हात दिली, देवाने तुम्हाला हात दिली, बरोबर? हात दिल्यानंतर तुम्हाला कोणाकडे लागायचं आहे? लोक सांगतील त्याच्याकडे लागायचं आहे, घरचे लोक सांगतील त्याच्याकडे लागायचं आहे, देव सांगतो त्याच्याकडे लागायचं. अरे हे कार्य असं आहे, जर देवाच्या मागे लागायचं असेल तर पहिलं संकटाच्या मागे लागायला लागते, नानखटाच्या नाही. नानखट खायला सगळ्यांना आवडतात पण संकट खायला आवडत नाही, बरोबर की नाही? परिस्थिती अशी आहे. एक शिकाव, एक साक्षी सांगतो तुम्हाला. मी तुमच्यासारखा असं रात्रीचा प्रार्थना जायचा, नाईटला
किंवा कोणाकडे प्रार्थना ठेवली ते 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत प्रार्थना ठेवायची. मी कधी कधी एकटा जायचा. तर तुम्हाला कोणीतरी सांगितलं इकडे भूत उतरते किती वेळा लक्ष जाईल? हा भूतन तरी घाबरते. बघा परिस्थिती कशी होती. तर एकदा मी आलो, नाईट विजिटची प्रार्थना संपून, माझ्या जोडीला कोण नाही. तर एक मुलीच्या तळ्यावर हातात एक बॅग वाला मनुष्य होता. आणि त्या डोंगरीमध्ये माहितीये तुम्हाला तिथे भूत उतरतात. हालेलुया. काही ऍक्सिडेंट होता, पुढे काहीतरी असं होतं. एका फादरला दिसले तर फादर पण आजून पडले. हालेलुया. तर त्या गोष्टी सांगतो मी. हालेलुया. तर ह्या गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत. पण मी घाबरत नाही. इरमिया 1:17 त्याला घाबरला तर तुम्हाला देवाला घाबरेल. हालेलुया. मी काय केलं की मला जे प्रार्थनेला जायचं ते मी जाणारच. माझी आई काय सांगायची तिच्या कानावर आल्यानंतर ते सांगायची. हालेलुया. तर आई नेहमी सांगायची लवकर या. मग आईला मी एकच शब्द बोलायचो, घरात आहे तो मी तुझा, घराच्या बाहेर आहे तो मी येशूचा. आता तुझ्याकडे आहे तर मी तिकडे तुझा आहे. इथून मी बाहेर जातो देवाच्या राज्यात प्रार्थनेसाठी, तुम्ही देवाचा. मग तो विचार मी कशाला करू, तो जबाबदारी घेतो तो बघेल. आई सांगायची चेन काढून जा. हे बघ आई, ती चेन देवासाठी त्याच्यासाठी गेली तर काय मुश्किल नाही. जिंदगीभर आमच्याकडे आहेच. मी नाईट शेडम तिचा शब्द आमचा एकच तुम्हाला माहिती की आई कोणी रात्री प्रेमाची बरोबर ते आपला काळजी घेणं पूर्व पुढे झोपायची नाही कधी. हालेलुया. तर ती सांगायची लवकर या. तर काही गोष्टी अशा आहेत तू एक बॅग घेऊन रात्री 1 वाजता प्रार्थना संपल्याजवळ एक झालं ना त्या गिरीच्या तळ्यावर 1 तास होता. आणि मला सांगते त्या डोंगरीमध्ये उतरायचं. डोंगरीत उतरायचं. हालेलुया. मी घाबरलो नाही. मी बिनधास्त आहे, घाबरलो नाही. त्याला सांगितलं बस. मला माहिती इकडे कुटुंब ऍक्सिडेंट झालेलं होतं तर तिकडे मेलेले लोक तिकडे ते उतरायचे कोण उतरायचं माहिती नाही. पण तिथे बरेच ऍक्सिडेंट झालेले ते सांगायचे कोण मेले ते कोण वाचले. तर मी त्याला तिकडे बरोबर सोडलं कुठे जिथे स्टॉप होता तिकडे. मागे नाही बघितलं. मागे बघितलं नाही. लक्षात ठेवा. हालेलुया. कारण माझ्या मनात देवाविषयीचेच विचार आणि मी बोलत आलो. हालेलुया. त्याला उतरवलं. माझ्या पाठीवर हात मारला आणि तो निघून गेला. मी मागे नाही बघितलं. कारण तुम्हाला माहितीये की अशी परिस्थिती कधी कधी तुमचा जीवन धोका खाऊ शकते. जर तुमच्याकडे हिंमत आहे तुमची सेवा केली ना ते बघा. सेवा केली जा तरी वाटत एवढं सोडलं त्याला गेलो. विचार केला गिरीच्या तळ्यावर एकटा कशाला थांबलो बरोबर. आणि अशा ठिकाणी रात्री एकटा इकडे कशाला उतरतो. काहीच बोललं नाही. मी निघून आलो. त्याच्यानंतर 1 दिवस नाईटच्या प्रार्थनेला गेलो. सकाळी 6च्या टायमात मी आलो. 6च्या टायमात आलो. तो पण गिरीच्या टायरच होता. मला समजेल सोसायटीवर जायचं. सोसायटीवर पण काय काय उतरते. घाबरू नका तसं नाही काय. तर त्या काळामध्ये व्हायचं तर मला सांगते तिकडे जायचं आहे. बरं जा आपण तुला सोडते. बरं तू गिरीच्या टाळावर माझ्या गाडीवर बसला. माझ्या मावशीचा मुलगा बस ड्रायव्हर आहे ना तो सतवायच्या नाक्यावर होता. तर मी गाडी एकदम स्लोली घेतली. त्याला विचारलं का रे तू बोलते बस लावले नाक्यावर बसवलं तो थोडा पुढे गेलेला काय काम असं नाही. तर तो त्याला मी चालता चालताच बोलला आणि मी आलाय बोलत म्हणजे तसा त्याला थोडस बोलणं हळूच जास्त नाही काही सेकंदाचं असेल वर्ष.
फक्त गाडीविषयी तेवढं उचल निघा ना, कारण माहिती नाही की मी आशीर्वाद घेऊन आल्यानंतर, प्रार्थना घेऊन आल्यानंतर कधी थांबायचं नाही रस्त्यात. म्हणजे ते कोणाला हे नाही, सेवा करीत ठीक आहे, पण कोणाच्या घरी चोरीवर झाला माझा आशीर्वाद माझ्या घरी देणार हे मी नाही. असा एक प्रश्न झाला. त्यानंतर सर्पाचा नाका सोडणारे क्रॉस आहे, बरोबर. त्या क्रॉसच्या थोडे पुढे आला का मी त्याच्याशी बोलायला लागला. मागे बसलाय त्याच्याशी, तो पण उचल होता थोडा एक आता तुम्ही विचार करा, गाडीवर उतरल्यानंतर त्या माणसाच्या अंगाला हात लावायला लागतो. त्यांनी जर मला हात लावला तसं त्याने पण हात लावायला पाहिजे की. आणि तुला उतरायचं कुठे तू सांगणार का? मग चालता चालता गाडी तू कसा उतरणार? उतरला तरी गाडी हालायला पाहिजे की नाही. तर क्रॉसच्या पुढे गेल्यानंतर मी त्याला बोलला लागला, ताबडतोब इथपर्यंत सोडतो बरं, इथून शॉर्टकट केला. मला फोन केला आणि विचारलं माझ्या गाडीवर कोण बसलेला का? बघितलेलं माझ्या गाडीवर कोण बसलेला? सांगते कोण नव्हता. मी काय लफडायला आता जीवाला घाबरतील का नाही? दुसऱ्यांना मला प्रार्थनेला येतील बघा. तर अशी काही उदाहरणं आहेत की लोक 10-19 लोक 10-19 दिले तुम्हाला भूत होश होते तरी घाबरू नका, तुमचं नाव. म्हणजे हेच नाही, अनेक कार्य करताना समस्या भरपूर काय आलेल्या. तुमचं विश्वास आणि तुमचं लक्ष जर देवाबरोबर असेल तर म्हणजे माहिती का 14 अध्यायामध्ये 22 पासून पुढे दिले. तर जी आशा आहे भूताला हाडमाऊस तरुण घेतील, तुमच्या आतमध्ये पण घेईल. हाडमाऊस पण बनतात तेव्हा जिवंत असताना आत्मा बुजतो. पण अशी सावली दिसते ना तेव्हा तुम्हाला घाबरून, तेव्हा त्याच्यामध्ये हाडमाऊस दिसते. सुद्धा आम्ही अशी कार्य करत असतो. तर ही जी कार्य आहे त्याच्यामुळे या हृदयामध्ये जर तुमचा देव आहे तर या हृदयामध्ये दुष्टात्मा कधीच काम करू शकत नाही. तर पुढे मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून ठेवले. मी तिकडे त्यास ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील. काय सांगते आता तुम्ही विचार करा, जर आपण अशाच आध्यात्मिक जीवनामध्ये जर वस्ती करून राहिलेलं आहे तर तिकडे आपण जाऊ शकत नाही. कारण देव जोडीला आहे, वचन जोडीला आहे, शिक्षक जोडीला आहे, नियम जोडीला आहे, मार्ग जोडीला आहे. जर आपल्या जीवनामध्ये काम कार्य करत आहे तर देवाच्या आशीर्वादाने आम्ही सगळे आशीर्वादित प्राप्त करून घेणारे लोक असणार. इस्रायल लोकांवर जे शास्त्र नेमलेले होते तसं मी ह्या पुढे तसे करणार. आता परमेश्वराने जे बोलले ते होईल. आता जर तुम्ही विचार करा, तुम्ही देवाबरोबर आहे, वचनाबरोबर आहे, शिक्षणाबरोबर आहे, नियमाबरोबर, तर देव तुम्हाला मदत करणार आहे. पण जर तुम्ही नसेल तर देव तुम्हाला मदत करील का? तुम्हाला काय वाटतं? देव तुमच्या सहवासात राहील का? तुम्हाला काय वाटतं? कधीच नाही. कारण देवाचे नियम, देवाची भूत, देवाची योजना तेच तुम्हाला मार्ग शिक्षण पुरवणार. बरं काय सांगते आपल्याला मग शत्रूपासून विसावा आले आहे. म्हणजे आज तुम्ही विचार करा, आज आपल्या जवळ येशू प्रभू आहे. शत्रू तर कितीतरी येते पण तो तिकडून आपल्याला विसावा देतो ना. आज इतक्या वर्षापासून माझ्या पाठीमागे हजारात समस्या दुःख उभी होती, पण देवाने मला विसावा दिला. मी देवाचं काम करतो, तो देवच मला मदत सहाय्य करत असतो आणि हे त्याच्याशिवाय मी काहीच करू शकतो. दुसऱ्या पत्रात 1:10 ते फोन सांगतो, मी इतका मोठ्या प्राण संकटात पडलो तरी देवाने मला त्याच्यातून सोडले.
जो देवाचं काम करतो तर देव त्याच्या सर्व गोष्टींमध्ये लक्ष पुरवते, लक्षात ठेवा. आणि तिथूनच आम्ही समाधानी होतो. हालेलुया. त्यावेळेला माणसाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, माणसाच्या गोष्टीचा अनुभव आणायचा नाही. फक्त देव काय सांगते, देवाच्या लोकांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, त्या वचनाकडे लक्ष द्या, त्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. तर देवाचा आत्मा तुमच्या जोडीला कार्य करेल. कारण बघा, दावीदाला जर एवढं सुंदर दिलं, त्याने सांगितलं तुझ्या मुलाला मी ती गादी देते. हे मंदिर तुला मी तुझ्या मुलांसाठी मी सांगितले हे मंदिर मान. हालेलुया. देव एकदा निवड देवा योहान 6:44 मी त्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय तुम्ही इकडे आले नाही. आता देवानी तुम्हाला इकडे आणले ते टिकायचं तुमच्या हातात आहे. जेवण वाढलं, जेवू का नको, भूक नाही लागली, बरोबर. हे शिक्षक पहिलं घ्या, त्याच्यानंतर काही नाही मिळणार. त्याच्यानंतर फक्त शेवट अंत. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे साथी वर्षकाळाला तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पित्याबरोबर इस्राएल म्हणजे तुझ्या मोठ्या वंशजास तुझ्याबरोबर सांगून त्याचे राज्य स्थिर करेल. हालेलुया. आता विचार करा, निजला म्हणजे देवाच्या घरी. आपण मेले बोलतात, मेले असे शब्द पापी लोकांसाठी बोलतात. आणि वेतन 2:7 माणूस बघा, तुम्ही त्याचे पहिल्या प्रकार 4:15 वचन दिले. झोपलेली व्यक्ती आहे, झोपलेल्या विषयी बोलायचं. हालेलुया. जेव्हा आम्ही झोपतो म्हणजे देवाबरोबर राहतो. हालेलुया. झोपेत म्हणजे माणसं देवाकडे असतात. हालेलुया. म्हणून तू बोलता निजलेला आहे, तेव्हा तुझ्या मुलाला मी एक राज्य त्याला देईन आणि तो मंदिराचं काम असं. म्हणजे देव एखाद्या, आता मला देवाने निवडलं बरोबर, तर कोणा माणसाने नाही. जर त्याने निवडलं तर माझ्यासाठी ती जागा त्याच्या जोडीलाच राहील आणि माझ्याकडून दुसऱ्या गोष्टी लोकांमध्ये तयार होईल. कारण मी शिकवलेलं आहे, मी घडवलेलं आहे, मी मार्गदर्शन केलेलं आहे. तर ते पवित्र आत्मा तुमच्याद्वारे कार्य करायला सुरुवात. माझ्या नामापित्यार्थ तो मंदिर बांधेल. आता हे मी मंदिर बांधतो बरोबर, देवाच्या नावासाठी. म्हणजे त्याचं नाव काय दिलं आहे, इमानुएल. म्हणजे आमच्या संगती. नाव देवाचं झालं पाहिजे, नाव तुमचं, नाव माझं. हे देव पित्याच्या गौरवासाठी ते मंदिर. आणि ते मंदिर बांधलं तर प्रचारासाठी. मंदिर बांधलंय, प्रचार कमी, गोष्टीची विचार जास्त असं आहे. तर तिला मंदिर दिले किंवा तिथे सैतानी दृष्ट आत्मे जास्त प्रमाणात कार्य करत असतात आणि ती ते भूत प्रेत म्हणतात. असं बायबलची 10 हालेलुया. आता आपल्या जीवनामध्ये प्रकरणामध्ये पण आपण बघतो की त्याच्या वचनामध्ये की शेवटला ही परिस्थिती भूतांची आत्मे कार्य करतात. हालेलुया. तर आपलं जीवन जे आहे ते परमेश्वर पित्यासाठी एक पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि पवित्र कार्याच्या द्वारे आपल्या सगळ्यांना एक मात्र अभिषिक्त जीवन सापडलं पाहिजे. हालेलुया. आणि जर ते तुम्हाला सापडलेलं आहे तर ते तुम्हाला देवाच्याच मार्गानुसार कार्य करण्याची शक्ती पुरवेल. हालेलुया. म्हणून देवाने काही गोष्टी दिलेल्या आहेत, ते पहिलं आपल्याला शिकायचं आहे. प्रकटीकरणामध्ये 9 अध्यायामध्ये 20 वचन घ्या. जे जीविकाने गेली नाही अशा बाकीच्या माणसांनी आपल्या नात्याच्या कृत्याविषयी पश्चाताप केला नाही. म्हणजे भूतांची जास्त ऐकता सांगता येत नाही अशा सोन्याच्या, रुपयाच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. विचार करा या गोष्टी अशा दिलेल्या बायबलमध्ये.
म्हणून कधी घरात स्वयंपाकामध्ये ह्या 20 पहिल्या पत्र 20व वचन म्हणजे ते दिलेलं आहे. विचार परस्त्री म्हणजे कोण? जे बायबल आधारित म्हणजे पवित्र शास्त्राच्या आधारित जीवन जगत नाही ते मोठीच असं मानतात. आणि ते केल्यानंतर ते भूतापर्यंत या दोन गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत आणि शिकायचं. म्हणून परमेश्वर पित्याचं एक मंदिर म्हणजे परमेश्वर पिता आहे, कुठली मूर्ती नाही. आपण मूर्तीची नावं सांगतो. मूर्तीमध्ये पिता नाही बनवू शकत. पिता अलग आहे. पिता दोन प्रकारचे आहेत. एक परमेश्वर आहे, एक शैतान आहे. दोन भाग तयार आहेत. म्हणून म्हणजे 10 बोलणारे तुमच्याकडे पित्याचा आत्मा किंवा नाश कोणतं बोलतो तो शैतान. तो बाप अलग. आपण आपल्या जीवनामध्ये एक शिकायचं आहे. म्हणून परमेश्वर पित्यासाठी मी त्याचा पिता होईल, तो माझा तो पुत्र होईल. त्यांनी जर अधर्म केला जसे फटके मारत असं मी त्यांना शिक्षा देईल. आता मी चूक केली तर मला देव मला शिक्षा देईल. तुम्ही चूक केली तर तुम्हाला तर तसं शिक्षण आहे. आपल्या पापाची कर्म येशू ख्रिस्तच आपल्या हे आहे. म्हणून या जगामध्ये सगळे पापी त्यासाठी मग शेवटी परमेश्वर पिता येशू ख्रिस्ताच्या एक रूपाने आला आणि स्वतःचं बलिदान देऊन त्याच्याद्वारे आम्ही सगळे पवित्र झाले. मग आम्ही विश्वासी लोक पवित्र आहे. म्हणजे जे प्रभूच्या वचनात शिक्षणात इमान किंवा राहिले तर पाप न होत. कारण त्याच्याकडे गेल्यानंतर पाप आमची कमी होतात. असं नाही सांगत की नाही होत. बायबलमध्ये वचन दिले नाही देवानाच्या पत्रामध्ये. तो स्पष्ट आहे. जसा तो पवित्र आहे तसा रीतीने चालणारा नाही. पण तो पवित्र आहे तसे आम्ही पण पवित्र असले पाहिजे. तर आपल्या हरेक व्यक्तीमध्ये जेव्हा पवित्रता येते म्हणजे पापच नाही होत तेव्हा तो पवित्र आत्मा कार्य करते ना लोकांना पवित्र आत्मेच्या द्वारे पवित्र सामर्थ्याचा अभिषेक करू शकतो. असं आहे. म्हणून छोटं मोठं माणसांमध्ये पाप आहे. रोमकरसमध्ये 7:15 मध्ये पौलाने स्वतः सांगितले मी काय करतो मला कळत नाही. माझ्यामध्ये असणारा पाप म्हणजे पौलाच्या हातातून पाप करतो. ज्या वेळेला प्रत्येकी गोष्टी त्या अनुभवी घ्यायला पाहिजे. मग त्याला कळायला लागलं मी पाप केलं म्हणून हे मला दंड भोगायला लागले, शिक्षा भोगायला लागली, या मुश्किल झाल्या, या समस्या आल्या, आपत्ती आल्या. कधी कधी ते फटका आपल्याला लागतो. इकडे 12 कधी कधी विचार मी प्रार्थनेला येतो माझी इच्छा पुढे होत नाही. तो फटके का देतो? फटके अशासाठी देतो त्याला काय सांगितलं की मी त्याला फटके देईल. आता ते वचन काय सांगितलं मी त्याला 14 वचन काय सांगते मी त्यांचा पिता होईल, तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास देव आपल्याला शिक्षा देतो. कारण देव कोणाला सोडत नाही. तुम्हाला मला सोडत नाही. आपण केलं तर फटका लागतो. टेन्शन येणार, दुःख येणार, मानसिक तणाव येणार. चूक केले ना पश्चाताप करणं गरजेचं आहे. पाप कबूल करणं जरुरी आहे. आणि जसं करेल तेव्हा आशीर्वाद. शैतान सगळ्यांना फसवायला आहे. तुम्हाला मला सगळ्यांना. पण आपल्याला वचनाद्वारे शास्त्राप्रमाणे प्रवास करणं आला पाहिजे. दुःख आपल्याला यासाठी 2 प्रकारचे. एक ते पापामुळे, एक ते देवाच्या गौरवामुळे. आता योहानमध्ये 9 अध्याय दिले देवाच्या गौरवामुळे. बरोबर. त्याच्यानंतर मग ते 9 अध्यायामध्ये आपल्या पापामुळे. आता जेव्हा 9:39 कडून जर आपण वाचतो दिसते त्याने आंधळे व्हावे. बरोबर. जे दिसत नाही त्याला पाप नाही. तर बरेच आपण जीवनामध्ये शिकू शकता.
पण तुझ्याकडून काढून दिलेल्या शौर्यावरची कृपादृष्टी मी दूर केली तरी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. विचार करा, जेव्हा देव आपल्याला निवडतो तेव्हा आपल्यावरची कृपादृष्टी दूर नाही होत. तो आपल्याला प्रेम देतो, जवळ करतो, प्रेमाने घडवतो, मार्गदर्शक करतो. आपण बघतोय कोणाचं चूक झाली का पाप झाला पण त्याची निंदा करतो, नफरत करतो. पण देवाची इच्छा काय आहे हे कधी आम्ही विचार करत नाही. आपण त्याची चुका, निंदा, द्वेष, नफरत तेच करतो. आपण न्यायाधीश नाही ना, आपण त्याचा न्याय करू शकत नाही. करणारा तो परमेश्वर आहे. मग 12:36 आपल्या सगळ्यांची करुणा. 29 पर्यंत भरपूर मोठा आहे परंतु वेळ नाही. हालेलुया. तर आपल्या सगळ्यांना स्वतः कसं वागावं, कसं बनावं, आपली कर्म आपल्यालाच भोगायचे. म्हणून हृदयाचं मंदिर एक स्वच्छ राहावं, पवित्र राहावं, अभिषिक्ताचं राहावं ना आशीर्वादाचं राहावं. विशेष प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सगळं तुमचा तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करणे प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. आम्ही सर्व मंत्री लोक आम्हाला सर्व प्रभूचा आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीला प्रभूने आशीर्वादित करा. प्रभूच्या वार्ताप्रमाणे चालवून सर्व अपराधांची क्षमा होती.